काहीही झालं तरी मला आत्याबाईंशी असं वागता येणार नाही. मला यांच्याशी बोललंच पाहिजे. आत्याबाईंच्या नावाने इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, पण नाही, तरी तिला काही फरक पडत नाही. भाऊजी आणि जानकी हा असाच विचार करणार असतील ना तर सगळंच संपलं. मला नाही वाटत आता काय होईल. आत्याबाईंना हॉस्पिटलमध्ये जाई ना ठेवावं लागणार. आत्याबाईंचे शेवटचे काही दिवस उरले आणि ते या घरामध्येच जावेत असंच मला वाटतंय. त्यांचे हे सगळे दिवस आनंदातच गेले पाहिजेत आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल, पण आत्याबाईंना आपल्यापासून दूर नाही ठेवायचं. असं काहीही होणार नाहीये. आत्याबाई कुठेही जाणार नाहीये. आत्याबाईला मी समजावीन. कसं समजवायचं तो माझा प्रश्न आहे. आणि तिला काही समजलं नाही तरी तू चिंता करू नकोस. मी आत्याबाईला कुठेच पाठवणार नाही. हॅलो, बोल. काय ग, सकाळी सकाळी कसा काय फोन केलास आज? मुंबईत आली आहेस? अगं मग ये की घरी. तुला काय आमंत्रण द्यायला हवं का? ठीक आहे, तुझी कामं झाली की ये, मी वाट पाहतोय. बाय बाय. कोणाचा फोन होता भाऊजी? रेणुका आत्याचा. ती मुंबईत आली आहे, घरी यायचं म्हणत होती. येईल. कधी येत आहेत त्या? 2-3 कामं आहेत तिची मुंबईतली, ती आटपली की येईल संध्याकाळपर्यंत. सुमित्राचा भाऊ का तो? जी, काना नाव माझं. काय कामधंदा वगैरे काय करतोस तू? समाजसेवा करतो. म्हणजे दुसऱ्यांची दुःख मला बघवत नाहीत. मग समाजात फिरतो, कोणी दुःखी कष्टी असेल तर त्याचे दुःख हलकं करतो. अरे अरे, इथे कुठे बसतोस? नाही असं देवा, म्हणजे सुमित्रताई नेहमी सांगते मला की तुमच्या पायाची सुरग आहे. आणि मला पण असंच वाटतं. म्हणजे दुसऱ्यासाठी करण्यात जो काही आनंद मिळतो की नाही, तो असा रेशमी मुलायम गादीवर पडून नाही मिळत. अरे बाबा, काय छान विचार आहेत रे तुझे. अशाच तर माणसांची गरज असते समाजाला. ते बघ, तुला काही मदत लागली ना तर केव्हाही येत जा बरं का इथे. अगदी मध्यरात्री आलास ना तरी चालेल. मी नरसिंहाला, वामनला सांगून ठेवीनच. नाही, त्यांना कशाला त्रास द्यायचा ना. आमचं बेस चाललंय. म्हणजे फंडिंग मधून जो पैसा मिळतो की नाही, त्यात आमचं भागतं सगळं, होऊन जातं काम सगळं. फक्त तुमचे आशीर्वाद राहू दे बस. अरे बाबा, ते तर कायमचेच असणार आहेत तुमच्या बरोबर. बरं, आता राहणार आहेस किती दिवस? आहे अजून 4-5 दिवस आहे. हो ना, असं येत जा मधनं मधनं बहिणीला भेटायला. येईन ना, आता आपली ओळख पण झाली. येत जाईन अजून मधून. नमस्कार. नमस्कार का? हो. काळजी घ्या. रेणू आत्या म्हणजे नक्की कोण? आपल्या लग्नानंतर कधी आल्या नाही आहेत का त्या इकडे? मी ओळखते का त्यांना? अगं, रेणू आत्या म्हणजे आत्याबाईची तशी खूप लांबची बहीण आहे, पण सख्यापेक्षा जवळचं नातं आहे आत्याबाईचं. मिरजेला असते. आणखी एक गोष्ट, ती आमच्या सगळ्यांच्या खूप जवळ आहे. पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली. कोणती गोष्ट? जानकी, आपलं झालेलं लग्न तिला पसंत नव्हतं. माझी दुसरी बायको म्हणून तू तिला पसंत नव्हतीस. किती वर्षात रेणुका आत्याची भेट झाली नव्हती. जानकीला घराबाहेर काढण्यासाठी आता देवच एका मागोमाग एक संधी देतोय. आता हातातून कुठलीही चूक होता कामा नये. चला, कामाला लागलं पाहिजे.